नावते श्रीधरा चरे वसुंधरा चौदा भुवने चहुधारी क्षीर ओळली आमूप धागे सनकाधिक सिद्ध मुनी वानते सावली नावते श्रीधरा चरे वसुंधरा चौदा भुवने तुका म्हणे माझी भूक तेथे काय तुका म्हणे माझी भूक तेथे काय जोगावे ते माये तेथे लोका वानते सावळी नावते श्रीधरा चरे वसुंधरा चौदा भुवने सद्दीवयत्यखिलशक्तिधर सुधाम्ना अन्यानुष्ठहस्तचरण श्रवणत्वगामि प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं विभुं वेदपादं चरन्तं पुरन्तं स्वयं लीलया रूपवेशं दधानं गवामृतकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगाकारू निवृत्ति उदारा सुपात्र मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अत्यत्रय जननी देवाचे नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे
विधाय भक्तिं विलोकी तोरेण समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं दयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोणी आता आम्हा घरी एक गाय दुभत आहे पारान समाये त्रिभुवनी वानते सावळी नावते श्रीधरा चरे वसुंधरा चौदा भुवने प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगद्वंदने जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया यांचा आपल्या इष्ट परमात्म्याचं एका रूपकाच्या द्वारे वर्णन करणारा 5 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान तथा स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली ही देहूची संस्थेची वारी आज तागायत या ठिकाणी चालत आहे. आणि आज जवळजवळ 100 वर्ष पूर्ण होऊन गेलेले या वारीला आज मार्गशीर्ष शुद्ध एकादशी म्हणजेच गीता जयंती. आज असा हा एक विशेष पर्वकाळ या एकादशीच्या दिवशी प्राप्त झालेला आहे. त्या निमित्ताने वारकरी शिक्षण संस्थेकडून आमचे गुरुवर्य नानांच्या आदेशाने आजची ही सेवा माझ्या वाट्याला प्राप्त झालेली आहे. सकाळी 6 वाजल्यापासून संस्थेची ही सर्वसाधारण मंडळी देहूच्या दिशेने निघाली. पायी पायी प्रवास करत या ठिकाणी पोहोचले. इथे येऊन आज गीता जयंतीच्या निमित्ताने गीता पारायण देखील या ठिकाणी झालं, प्रवचन झालं, पाठ झाला आणि त्यानंतर आणि ही सेवा या ठिकाणी सुरू झालेली आहे. आज गीता जयंती आहे म्हणून त्या निमित्ताने आज गीतेचा काहीतरी अभंग घेणं गरजेचं होतं. परंतु हा जो अभंग आहे तो गीतेचाच अभंग आहे. का तर गीतेला श्री व्यास महर्षीने दूध म्हटलेलं आहे. दूध आणि दूध कोण देतं? गाय देते. आपला सर्वांना श्लोक पाठ आहे. सर्वोपनिषदो गावो दुग्धागोपालनंदना पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. गीता अमृत हे दूध आहे आणि दूध देणारी गाय आहे. आणखी 2-3 लोक सापडतील आपण. आवडी म्हणतात तैसे गीतेचे दुभते
वत्स करुणी पार्थाते गोविंदने जगा पुरते श्रीकृष्ण काय विठ्ठला. या निमित्ताने भगवंताला गाय संबोधलेला आहे. ज्ञानोबायांचीच ही इच्छा आहे की श्रीकृष्ण गाय. आणि गाय म्हटलं की मग वासरू आलं की नाही. वासरू कोण आहे? वत्स करुणी पार्थाने. आणि पुन्हा करता दोघींमध्ये जगा पुरते, जगाला पुरेल एवढं दूध ही गाय देत आहे. मग ती गाय दुधाची केव्हा झाली? तो आजचा दिवस आहे. आजच या गायीला वासरू झालं, तो आजचा दिवस आहे. अर्जुन होता, सोबत होता, परंतु आणखी वासरू झाला नव्हता. वासरू झाल्याशिवाय गाय दूध देत नाही. माऊलीत सांगतात, तानयाचे लागता झटे तेले अधिकची पाना फुटे रोषे प्रेम दुनवटे. अर्जुन आजचाच दिवस आहे. अर्जुन वासरू झाले. स्वतः म्हणतात कार्पण्य दोषो इच्छामि त्वां धर्म संयोगतेता यश्रेयसा निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. ते शिष्यम अहं, मी आज तुमचा शिष्य झालेलो आहे. आज आपण मला उपदेश करावा. बस देवाला एवढंच पाहिजे होतं. नाहीतर पहिल्या अध्यायामध्ये सर्व अर्जुनाने आपली हकीकत सांगितली, अडचणी सांगितल्या. मी काय युद्ध करू शकणार नाही. दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला देवाने त्याला वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतु. आणि तू आर्य आहेस ना, क्षत्रिय आहेस, तू युद्ध कर. परंतु अर्जुन नाही तयार झाला. अर्जुनाच्याही लक्षात आलं माझं काही चूक. म्हणून जेव्हा त्यांनी आपली चूक कबूल केली की माझं काहीतरी चूक, आणि मग परमात्म्याला जेव्हा तो शिष्य रूपाने शरण गेलेला आहे तेव्हा परमात्म्याने त्याला उपदेश केला. तो उपदेश म्हणजे वत्साचे निवडसे दुभते होय घरोत्तेशी झाले पांडवाचे निमिषे जगदोद्धरणार म्हणून त्या गायीचं आज वर्णन होणं गरजेचं. आज त्या गायीला आपल्याला दूध दिलेलं आहे. हे दूध आपण सर्वजण प्राशन करत आहोत. समस्त आपण त्या आईचे लेकरं आहोत. ती आई दूध देते आहे. देवाला भिन्न भिन्न ठिकाणी भिन्न भिन्न संबोधन वापरलेली आहेत. त्याच अर्जुनाला माऊली रूपक करतात. तो ग्रासीला महामोही काळ सर्पे. महामोहन सर्प त्याला चावला आणि तो सर्प उतरवण्याकरता भगवान परमात्मा गारुडी झाले, वैद्य झाले. आणि वैद्य सूची निरवधी निधानीच. वैद्य एक पंढरीला
वैद्य एक पंढरीराव अंतर्भाव तो जाणे. कुठे कुठे देवाला गाय बनवलं, कुठे कुठे देवाला वैद्य बनवलं. का भक्ताच्या अंगी असणारा रोग परमात्माच नाहीसे करतो म्हणून देवाला वैद्य म्हटलेला आहे. आणि गीता हेच औषध आहे. कुठे कुठे या गीतेला तूप बनवण्यात आले. तूप आवडी सांगतात ना, काही सुना तरी शब्द ब्रह्माब्दी मधल्या व्यास बुद्धी मग नवनीत निरवधी निवडिले ते ज्ञानावरी संपर्के कडसिले विवेके पदाले परिपाके आमोदासी. शब्दरूपी ब्रह्म, शब्द ब्रह्माब्दी, शब्दरूपी सागरातून मथिलिया व्यास बुद्धीने त्याचं मंथन केलं आणि मग नवनीत निरवधी निवडले. महाभारत बाहेर निघालं आणि त्या महाभारताची लोण्यामध्ये काही विसर असते, ते शुद्ध तूप नसते. मग त्या लोण्याचं तूप बनवण्याकरता काय केलं? ज्ञानावरी संपर्के, ज्ञानरूपी आधुनिक संपर्काने कडसिले विवेके, तूप कडसिले. त्या तुपाचा धमधमाट वास, ते गीतारूपी तूप तयार झालं. आणि वास सुटल्यानंतर सर्वांचीच इच्छा झाली हे तूप आपल्याला मिळावं. या तुपाची कोण कोण इच्छा करत? माऊली सांगतात, जे अपेक्षिते विरक्ती सदा अनुभवी जे सक्ती सोहभावे पारंगती रविजे जे आकर्षिते भक्ती ते आदिवंते जगती ते कृष्ण विष्णु संगती साविजे ते भगवद्गीता म्हणिजे जे ब्रह्मेशान प्रशंसिजे जे सरकारिकी सेविजे आदरेशी ठरण. कुठे कुठे या गीतेला फुलाचा मकरंद म्हटलेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये अनेक रूप सापडतील. आता भारती कमल परागू जो गीताख्यो प्रसंग तो संवादरा श्रीरंगो अर्जुनेशी. भारती कमळ परागू, भारत म्हणजे महाभारत. या महाभारत रूपी पुष्पातील पराग म्हणजे मकरंद कोण असेल तर श्रीमद भगवद्गीता आहे. आपण श्लोक म्हणतो, पाराशर्यवच सरोज ममलम गीतार्थदंडोत्कटम नानाभ्यागकेसरं हरिकथा संबोधनामधुरतम लोके सज्जन षट्पदैर्हरः कीर्तियमानमुदा भूया भारत पंकजं कलिमल प्रध्वंसिनः श्रेयसे विधवा. गीतेचं काय वर्णन करावं? गीतेला दूध म्हटलं, गीतेला मकरंद म्हटलं, गीतेला औषध म्हटलं, गीतेला अनेक ठिकाणी वेगळे वेगळे रूप त्या ठिकाणी आलेले आहेत. बाप बाप ग्रंथ गीता जे वेदी प्रतिपाद्य देवता तो श्री कृष्ण जीवता जी ग्रंथ. माऊली ज्ञानोबाराय वर्णन करण्याकरता समर्थ आहेत.
परंतु दोन ठिकाणी माऊलीने हात जोडले. एक तर गुरुच्या वर्णना करता माऊली सांगतात, तैसे श्री गुरुचे महिमा आकलिता केलासे साधन, म्हणून मी नमन निवांत केलं. का 15.5 रजतवणी तैसे स्तुतीची बोलणी, उगाच माथा ठेवीचे चरणी हेच भले. श्री गुरुची महिमा आपल्या मुखाने सांगणं म्हणजे कसं आहे, सोन्यावर चांदीचा लेप देण्याचा. त्याने सोन्याची महिमा वाढणार नाही, सोन्याची महिमा कमी. तशी स्तुतीची बोलणी. बस आपण काय केलं पाहिजे, उगाच माथा ठेवीचे चरणी हेच तत्वत. आणि गीतेच्या बाबतीमध्ये एक माऊलीने या ठिकाणी शब्द वापरला, बाप बाप ग्रंथ. मनुष्यावर जेव्हा मोठा रोग येतो तेव्हा काही त्याला सुचत नाही ना, तेव्हा तो बाप रे, त्याला काही सुचत नाही काय बोलावं. बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता, तो श्रीकृष्णाची वक्ताची ग्रंथी, तेथीचे गौरव काय वाणावे. या ठिकाणचं गौरव काय वाणावे. हो, जे शंभूची मती नागवे. शंभू भगवान शंकराची देखील मती नागडी होऊन जाते, काही सुचत नाही. शंभूचे मती नागवे, ते तर नमस्कारी जे जिवे भावे हे जिभले ठर. पहिल्या अध्यायात पण भगवान शंकराची असमर्थता माऊलीने दाखवली. ते तर हारून मने देवी जे देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्यनूतन देखीजे तत्व. अशा प्रकारची गीता आहे. या गीतेचं वर्णन स्वतः परमात्म्याने आपल्या मुखाने करायचं, गीतेमध्येच करायचं. 18व्या अध्यायाच्या शेवटी आपण जर बघितलं तर हा गोड श्लोक आहे. आणि या श्लोकांची प्रेरणा अनेक लोकांना मिळाली. या ग्रंथाचा संप्रदाय सांगत असताना हा ग्रंथ कुणाला सांगावा आणि कुणाला सांगू नये इथून सुरुवात केली. गीता बघू आपण. इदं तेना तपस्काय नाय कदाचन न चासृष्टे वाच्यं न च मां योगेषु. जो तपस्वी असेल त्याला ही गीता सांगू नको. ना भक्त आहे, जो अभक्त आहे, माझा भक्त नाही, त्याला ही गीता सांगू नको. न चा शुश्रूषवे, ज्याला ऐकण्याची इच्छा नाही, त्यालाही गीता सांगू नको. न जेव्हा योग्य सूर्य जो माझा द्वेष करतो, माझ्या असूया करतो, त्याला देखील गीता सांगू नको. मग कुणाला सांगायची. येदं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति, भक्तिं मयि परां कृत्वा मामे वैश्यत्य संशयः. भगवान स्वतः सांगतात, हे इदं परमं गुह्यं, सामान्य शास्त्र, साजची बोलाचे नव्हे हे शास्त्र. संसार जिनते हे शस्त्र, आत्मा अवतरिते मंत्र अक्षरी ये. हे इदं परमं गुह्यं इति गुह्यतमं शास्त्रम. हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित आत्मा ज्याने हस्तगत रत्न होय. हे इदं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति. माझ्या भक्ता मद्भक्तेष्वभिधास्यति, तो मला किती आवडतो. भक्तिमयी पराकृत्वा. मी गीता जो माझ्या भक्ताला सांगेल, माझ्या गीतेचा जो प्रचार करेल, तो मला इतका आवडतो, त्यांनी माझी पराभक्ती केली. भगवान म्हणतात त्याच्यासारखा मला दुसरा कोणीच आवडत नाही. बच कस्मान् मनुष्येषु कश्चिन् मे प्रियमुत्तमः. सर्व मनुष्यामध्ये त्याच्यासारखा मला समान प्रिय कोणीच नाही. जो या गीतेचा प्रचार करतो, तो गीता सांगतो.
न च तस्मान् मनुष्ये कश्चिन्मे प्रियकृत्तमः भविता न च मे तस्मात् अन्यः प्रियतरो भुवि. पण त्याच्यापेक्षा प्रिय दुसरा पण होईल असेल इतका मला प्रिय आहे तो गीतेचा प्रचार करतो. ते मंत्र रहस्य गीता आणि ऐकवितो माझ्या भक्ता ही मंत्र रहस्य गीता जो माझ्या भक्ताला ऐकवी तो मला अतिशय प्रिय आहे. त्या श्लोकात प्रिय आहे. तर एक तर गीतेचा प्रचार करणारा मला प्रिय आहे भगवान म्हणतात. दुसरी गोष्ट या गीतेचं वाचन करणार या गीता शिकणार गीतेचं अध्ययन करणारा मला किती प्रिय आहे. त्याच्या पुढच्या श्लोकात भगवान सांगतात आद्यसेते इमं धर्मं संवाद आद्यसेते जो या गीतेचा अध्ययन करतो म्हणजे वाचन करतो धर्मं संवाद ज्ञान योग करो नित्यम जो असा या गीतेचा अध्ययन करतो वाचन करतो तो मला अतिशय प्रिय आहे. तिसरं वर्ष अध्यसेते इमं धर्मं संवाद मावयो. तर अध्ययन करणारा जो वाचतो गीता गीता लिहून वाहने पुस्तक मिसे असंही भगवंतांनी म्हटलेलं आहे त्याच्यात. बर तिसरी गोष्ट जो गीता प्रचार करू शकत नाही शिकू शकत नाही त्याला वाचता येत नाही असा जर एखादा गीता ऐकण्याकरता बसला श्रद्धवान सुयश्य शृणुयादपि यो नरः सो विमुक्त सुधाम योगाम प्राप्नुयात् पुण्यकरम. भगवान गीतेमध्ये म्हणतात श्रद्धावान सुयश तो श्रद्धायुक्त अंतःकरणाने काय करतो ऐकतो. शृणुयादपि यो नरः तो नुसतं ऐकतो. तो उंच उंच लोकांना प्राप्त करतो आणि माझा शेवटी मला प्राप्त. काय प्राप्त होते या गीतेच्या श्रवणाने. हे गीतेचे अक्षर हे जे तुलिका कर्णद्वारे विघती ते तुली होती पुढे अश्वमेध. या गीतेचं एक एक अक्षर जर आपल्या कानावर पडलं तर एका एका अक्षरापासून एक एक अश्वमेध यज्ञ होतो. गीतेच्या एका श्लोकामध्ये किती अक्षर आहेत. किती अनुष्टुप छंद आहे 32. अनुष्टुप छंदामध्ये 32 अक्षर असतात. म्हणजे एक श्लोक ऐकला तर किती यज्ञ होतात 32 यज्ञ होतात. आणि कोणते यज्ञ होतात अश्वमेध यज्ञ. ते वर्णन वेगळंच आहे. अशी ही गीता प्रचार केला पुन्हा शिकली किंवा मग लोकांच्या मुखातून ऐकली एवढी प्रभावी गीता आहे. याच्याही खाली संत तर सांगतात त्याला नका प्रचार करू. संत सांगतात नका शिकू. संत सांगतात एकनाथ महाराज सांगतात की नका ऐकू. नुसतं मुखाने गीता 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 म्हणा. गीता गीता
एकाच मला सांगतात गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा. त्या नराला पुन्हा पुनरावृत्ती प्राप्त होत नाही जो नुसतं मुखाने गीता 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 असं. एवढी या गीतेची महिमा आहे का? आता ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून जर गीतेची महिमा बघायची म्हटली तर आपण ज्ञानेश्वरीचं पालन करतच आहोत, वाचतच आहोत. तैसे गीतेचे महिमा, त्या गीतेचा महिमा भरपूर आहे. परंतु अशी ही गीता आज त्या गीतेचं प्राकट्य झालं, प्रगट झालं. ही गीता म्हणजे साक्षात वेदाचं मूळ आहे. वेदापेक्षा एक आगमवर श्रेष्ठ सांगितले. तर वेद कसा आहे? वेद संपन्न होऊन ठाई बरे तो कानी लागला तीही वर्णाच्याच. वेद हा संपन्न आहे, श्रेष्ठ आहे, परंतु तो 3 वर्णांनाच त्याचा अधिकार आहे. पण या गीतेमध्ये स्त्रियो वैश्याः तथा शूद्रा ते पियांती कराम इथे सर्वांनाच अधिकार आहे. म्हणून अशी परम पावन गीता आपल्याला काय आहे असं या गीतेमध्ये विशेष? तर या गीतेमध्ये जे आहे ते फार महत्वाचं आहे. त्या गीतेमध्ये ज्ञान आहे, त्या गीतेमध्ये कर्म आहे, त्या गीतेमध्ये भक्ती आहे. जेणेकरून जीवाला आध्यात्मिक आणि दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती जेणे होईल त्याचं साधन या गीतेमध्ये आहे. असं या गीतेमध्ये साधन आहे. धन्य आहेत ते लोक ते या गीतेचं नित्यनेमाने वाचन करतात. एक एक श्लोक जरी वाचतात, एका श्लोकाचं चिंतन करतात. धन्य आहेत ते. जगद्गुरु तुकाराम महाराज तर म्हणतात, जे लोक गीता भागवत वाचतात मला त्यांची सेवा घडो, सेवा गीता भागवत करीती सर्व महाराज म्हणतात गीता भागवत करीती सर्व अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पारणाची. इतकं श्रेष्ठ पण या गीतेच आहे. अशी ही गीता होती. आणि ती गीता आपल्याला गायीने दिलेली आहे. म्हणजे गीता मृत्यू एका गायीने दिलेली आहे. ती गाय कोण आहे? गीता जेने उपदेशिली
जेणे गीता उपदेश, ज्यांनी गीतेचा उपदेश केला कोण आहे ते हे विटेवरी बाहुली. त्या गीतेला भगवंताला बाहुली म्हटलेलं आहे, आई म्हटलेलं आहे. आई म्हणजे विशेष रूपाने वासराची आहे. वत्स देखील या पाठी धेनु खरबडोळी मोहे उठी. वत्स वासरू बघितल्याबरोबर गाय किती आरामाने बसली असू द्या, रवंथ करत असताना असू द्या, पण वासरू येतंय असं तिने बघितल्याबरोबर खरबडोळी खरबडोळी मोहे उठी. आणि मग स्तना मुखाची भेटी, म्हणजे तेव्हा स्तन आणि मुखाचा स्पर्श होतो तेव्हा पाढा येतो. तशी गाय आमच्या घरी आहे आणि तिने आम्हाला दूध दिलेले आहे. भगवंताला एका गायीची उपमा दिलेली आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा घरी एक गाय दुभत आहे. आमच्या घरी गाय आहे आणि ती दुभती आहे. दुभती गाय वांझ नाही, सारखं दूध देते. तिचा पाना समाई त्रिभुवनामध्ये तिचा पाना आहे. ही गाय वास्तविक पाहता महाराज आपल्या घरच्या गायीचं वर्णन करणारे नव्हते. तशी महाराजांच्या घरी एक म्हैस होती आणि आई साहेब जेव्हा म्हैसीवर जास्त प्रेम करत होत्या तेव्हा महाराज आई साहेबांना देखील सांगतात की हे देव पहावया कलियू सायास नदरी आस नाशिवन. त्या नाशिवंत संसाराच्या पाठीमागे लागू नको, देव बघण्याकरता सायास कर. असे जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या घरच्या गायीचं वर्णन करणारे नाही, लौकिक गायीचं वर्णन करणारे नाहीत. कोणत्या गायीचं वर्णन करतात?
जी महाराजांच्या घरी गाय आलेली होती, जी गाय विश्वंभर बाबांच्या पासून देहूमध्ये आलेली आहे. 8 पिढ्या ही गाय या देहूमध्येच राहते. स्वयंभू मूर्ती विश्वंभर बाबा करता जेव्हा बाबांना वारी होत नव्हती, देव म्हणजे महाराज सर्वच लोकांना पंढरपूरला येता येईल असं काही नाही. आता ट्रॉफिक वाढली, अडचणी वाढल्या, कामं वाढले. पार पुणे जिल्ह्यातून पार सोलापूर जिल्ह्यामध्ये जायचं म्हणजे सर्वांना शक्य आहे का? देव म्हणजे असं करतो, तिकडच्या लोकांची व्यवस्था तिकडेच करतो. म्हणून परमात्मा देहूमध्ये आहे. विश्वंभर बाबाच्या निमित्ताने आले किंवा आम्हा सर्वांना त्याचा लाभ झाला. पंढरपूरची वारी केली काय आणि देहूची वारी केली, सारखंच फळ आहे. तोच परमात्मा आणि या ठिकाणी विठ्ठल उभे आहेत. महाराजांनी जेवढे देवाच्या समोर उभं राहून अभंग लिहिले ते पंढरपूरला नव्हेच. महाराज जेवढे देवासोबत बोलले ते पंढरपूरला नव्हे, इथेच याच मंडपात महाराज उभे राहत आणि देवासोबत भांडण करत, चर्चा करत, संवाद करत, असे अनेक अभंग देवासोबत बोलण्याचे आपल्याला सापडतात. हीच मूर्ती आहे, इथेच परमात्मा. आणि महाराज म्हणतात तीच गाय, श्रीकृष्णरूपी गाय आमच्या घरी पण आली बघा. आम्हा घरी एक गाय सोबत आहे. आम्हा घरी म्हणजे महाराज कुणाच्या घरी हो? आम्हा घरी म्हणजे आम्ही जेवढे भक्त आहेत ना तेवढ्यांच्या घरी. द्वारकेचा राणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. पांडवाच्या घरी देखील गाय आहे. काधी धर्मा घरी उच्चिष्टते. ही गाय धर्माच्या घरी काही काम करते. पुन्हा आणखी गाय कुठे आहे? आणखी गाय नंदाच्या घराला आहे. बाळकृष्ण नंदा घरी आनंद द्या घरमारी. ही गाय पांडवाच्या घरी आहे, नंदाच्या घरी आहे. आणखी कुणाच्या घरी आहे? दैत्या घरी बक्षी प्रल्हाद. दैत्या घरी रक्षी असंच पण दैत्या घरी रक्षी, दैत्या घरी रक्षी. दैत्यांच्या घरी देखील गेली. कुणाकरता? प्रल्हादाकरता. त्याच्याकरता धर्माच्या घरी गेली, पांडवाच्या घरी गेली, नंदाच्या घरी गेली. आणि पुन्हा कुणाच्या घरी आली? इंद्रिकाच्या भावाला गोकुळी झाला एका. निज प्रेम भक्ती भक्ता ह्या ग्यायसे म्हणतसे. त्यांच्या घरी पण आहे. अहो इतकंच नाही, असे भक्ताची
बघा, भक्ताच्या घरी राहते काम करते, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. दुर्वास धर्माला झेलण्याकरता अर्ध्या रात्री पोहोचला आपले शिष्य घेऊन. धर्मा मला जेवण पाहिजे, भूक लागलेली आहे, काही कर पण जेवायला दे, मी तुझ्या दारी अतिथी म्हणून आलेलो आहे. धर्मराजाने द्रौपदीला उठवलं. द्रौपदी अतिथी आले, जेवणाचं काहीतरी बघितलं. द्रौपदी म्हणते की महाराज, सूर्य थाली धुवून ठेवलेली आहे, आता शक्य नाही, सूर्य उदय झाल्याशिवाय जेवण मिळणं शक्य नाही. धर्मराज म्हटले काही कर, परंतु आतिथ्य आहे, त्यांना जेवण दिलं पाहिजे. मला आता गाईला बोलवलं, त्यांच्या घरी काय होत नाही. दुर्वास पातला धर्मा द्रौपदीने धावा केला परमात्म्याचा, गायीचा, आणि गाय आली. अगोदर देव आले म्हणजे द्रौपदी तुझं काम नंतर सांग, पण माझं एक काम आहे अगोदर. काय? सकाळपासून जेवण झालं, भूक लागली, अगोदर काहीतरी खाय. ती म्हणजे घ्या, एकादशीच्या घरी शिवरात्र. अहो त्याच्याकरताच तर तुम्हाला बोलवलंय. काय अडचण आहे म्हणजे थाली धुवून ठेवली आहे. देव म्हणजे बरोबर काहीतरी थालीला असेल. आता हा शाखा घेऊन आलाच होता, भाजीचं पान आणलं होतं, ते त्या थालीला चिटकवलं. म्हणजे बघ, थाली आणखी धुतलेली नाहीये, त्यामुळे थाली आणखी अन्न देऊ शकते. ते भाजीचं पानच परमात्म्याने खाल्लेलं आहे आणि सर्व जगाला तृप्त करून टाकलं. ही गाय, हीच गाय. माऊली म्हणतात, काम देवायसी माय सदैव दया होय, तो चंद्रुळी पडला आहे खेळावया. त्याच्याकडे काम देण्यासारखी गाय आहे, त्याला चंद्र देखील खेळण्याकरता आणता येतो. आणि मग आमची गाय कामधेनु आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा कामधेनु कल्पतरु चिंतामणी कवची धनी सुरभी. परमात्मा कामधेनु गाय आहेत म्हणून महाराज सांगतात आम्हा घरी एक गाय दुभत आहे. काय दुबली ही गाय? आपण सुरुवातीला बघितलं, गीता रूपी दूध त्या गायीने दिलेलं आहे. आनंदाचे आवाहन मांडू जगात. ही गीता म्हणजे केवळ एका महाराष्ट्रापुरती नाही, तर सर्व जगाकरता आणि हे दूध दिलेलं आहे.
पाढाम समाये भुवनी. प्रेम पाढारूपी ही गाय आणि अशा प्रकारे दूध देते. म्हटले महाराज तुमची गाय फार छान आहे, परंतु ती गाय कशी दिसते आम्हाला सांगता का? महाराज अभंगाच्या दुसऱ्याच्या सांगते सावरी गायीचं वर्णन करतात. त्या गायीचा रंग कसा आहे म्हटले रंग वाण ते सावळी. वाण म्हणजे रंग, वाण म्हणजे रंग. आपण म्हणतो ना पिवळ्यापासून ढवळा बांधला, वाण नाही पण रंग नाही, परंतु काय लागला गुण लागला. तर वाण ते सावळी. आमची जी गाय आहे ती सावळ्या रंगाची आहे. आणि तुम्हाला सांगतो गायीमध्ये तर काळी गाय असेल, कपिला गाय असेल ना, सावळी सावळी गाय, तिचं फार महत्व आहे कपिला गाय. कारण काळा रंग जो असतो तो सूर्यकिरणांना जास्त ओढत असतो आणि गायीच्या पाठीवर सूर्यकिरण नावाची नाडी असते. त्या नाडीचा स्पर्श तिच्या गोमूत्राशी आणि दुधाशी होत असतो. त्यामुळे काळ्या गायीतून सूर्याचे जास्त किरण आकर्षित केल्यामुळे सूर्यकिरण नाडीतून जास्त प्रभाव त्या गोमूत्रामध्ये आणि त्या दुधामध्ये असते. म्हणून काळ्या गायीची फार मोठी किंमत आहे. कपिला गायीची, कपिला गाय कुठे मिळतच नाही, फार दुर्लभ. ज्याच्याकडे आहे तो काही विकत नाही. कोणाकडे असेल तर सांगा, घ्यायची आम्हाला. तर कपिला गाय, कपिला गायचं विशेष महत्व आहे ना. त्यामुळे आमची गाय देखील अशी तशी नाही, कपिला गाय. वानते सावळी, देवाचं सावळ्या रूपाने फार मोठं वर्णन केलेलं आहे. आता किती प्रमाण, एक प्रमाण सापडेल का? देवाला सावळं म्हटलेलं आहे. हो, किती प्रमाण आहे? आणि सावळी परब्रह्म आवडे आदिवा. सावळे परब्रह्म
आवडेला दिवा मने म्हणला निवा घर केले आय करू सये सावळे गोविंद आपल्या परमत मनते ते है ना परमपुरुषा निळा चालवण्याचा निळा म्हणजे सावळा निळा म्हणजेच काळा हो ठाईचा अनाथ बहु काळा आहे खूप काळापासून आहे घन नीळ सावळा राजेश कुमार घन नीळ सावळा रवी शशिकला असतो अनेक जिथे जिथे देवाचं वर्णन केलेलं आहे तिथे तिथे सावळा सावळा म्हटलेलं आहे अहो ज्ञानेश्वरी नाही सोडलं पावलेली ज्ञानेश्वरी नाही सोडली माऊली म्हणतात सावळे परब्रह्मे भक्त काम कल्पकृते बोलिले आत्मारामे संजय म्हणे ज्ञानेश्वरी सावळच मग तो सावळा सकल करो बाहो पसरवली दक्षिण आली गेला स्वशरणो भक्त वागते सावळी आमची काय सावळी दुसरा कुठला तो सावळा नाही बघा भगवान शंकर कशा आहे कर्पूर गौरव कापडासारखे गोरी पान आहे भगवान शंकर पण हे मूर्तिकार काय करत माहिती का भगवान शंकराची मूर्ती काळी करतो फोटो बघा तुम्ही सर्व वेळे वेळे फोटो भगवान शंकर एकदम गौर आहे गोरे पान आणि भगवान विष्णू हे कसे आहेत सावळे आहेत वास्तविक पाहता तमोगुण प्रधान प्रकृती भगवान शंकराची ती काळी असायला पाहिजे आणि सत्वगुण प्रधान प्रकृती भगवान विष्णूची आहे ती आणि गोरी असायला पाहिजे परंतु का याचं कारण असं आहे शिवस्य हृदय विष्णू विष्णू हृदय शिव एकमेकाचे हृदय एकमेकाच्या हृदयामध्ये ते म्हणून भगवान शंकराचं चिंतन करून करून भगवान विष्णूला सावळा रंग प्राप्त झाला त्यांचा रंग यांना प्राप्त झाला आणि भगवान विष्णूचं चिंतन करत करत भगवान विष्णूचा गोळा रंग भगवान शंकरांना प्राप्त झाला म्हणून हे सावळे आणि ते गोळे असतो वानते सावळे आणि नाव काय हो तुमच्या गाईचं आमच्या गाईचं नाव आहे श्रीधरा श्रीधरा बघा तुम्ही गाईला जर नाव ठेवलं ना तुमच्या काही दोन चार वेळेस नावाने हाक मारा ती समजून जाते की आता माझं नाव अमुक आहे आणि मग त्या गाईला तुम्ही त्या नावाने हाक मारा त्या 1000 रुपयातून तीच गाय बरोबर बाहेर येईल बघा आम्ही अनुभव घेऊन बघितला असं होतं लक्ष्मी म्हटलं की बरोबर लक्ष्मी बाहेर गंगा यमुना सरस्वती गोदावरी कावेरी असे गायींचं नाव ठेवले का त्या त्याच गाया बाहेर येतात अशी गाय आईचं नाव आहे श्रीधरा या गायीला तिचं नाव फार आवडतं श्रीधरा म्हटलं की कुठे असू द्या लगेच धावत येते कुठे नाव घ्यायचं मोरे धाव घाली पाना नाव
तिचं नाव आहे श्रीधरा. तिचं नाव घेतल्याबरोबर ती लगेच पाना खाते. मोहे नाव घाली पाना, नाव घेता तिचं नाव श्रीधरा. आता श्रीधरा नाव का पडलं हे बरंच काय भांडवल आहे. परंतु देवची मंडळी साधक मंडळीला सकाळपासून उभेच आहे. खरं तर आज एकादशीच्या दिवशी दोनदा जेवण केलं पाहिजे. एकादशाम विशेषा दोनदा भोजन कुठलं भोजन केलं पाहिजे की रात्र जागरण कृत्वा दिवोचे हरिकीर्तनम यस्य त्वय भोजनम एकादशाम विशेषा. रात्री जागरण केलं पाहिजे आणि दिवसभर दिवोचे हरिकीर्तनम. ही मंडळी दोन्ही जेवण केले. सकाळी 6 वाजल्यापासून सारखं हरिकीर्तन चालू आहे. आळंदीपासून सुंदर भजन म्हणत पर्यंत आले. गीतानंतर देखील पुन्हा गीता पाठ, हरिपाठ, प्रवचन दिवसभर चिंतन झालं आणि आता 9 वाजले. रात्र जागरण आणि पुन्हा इथून त्यांना आता परत लावून जायचे 10 वाजता. त्यामुळे आम्ही आमचा मोह आता आवडणार आहे. देवाला मोह आलेला आहे. आम्हाला आता मोह धाव घाली माना नाव घेता वामंदे सावळी नाव ते श्रीधरा चरे वसुधरा चौदा. म्हटलं तुमची काय कुठे चरते हो? कुठे चरते? 14 भुवनामध्ये. कुठल्याही भुवनातून तिला कोणी हात मारत तिथं गायरान सुरू आहे. 14 भुवने वर. आता चढवते का 14 भुवने. आणि म्हटले महाराज आता जर तिला वासरू असेल, एकच वासरू असेल तर मग ती त्या वासराकडे जाईल ना. महाराज म्हणजे असं आहे, तिला असं एक ठराविक वासरू नाही. एकच वासरू आहे असं नाही. जो तिला पुरवाळे, जो तिच्यावर प्रेम करेल ती लगेच त्याची माय होते. वत्स नाही माय भलत्या सवे जाय गुरुवारी तो आहे. जो गुरुवार तो ना तो पूर्णपणे परमात्म्याचा भाव प्राप्त करतो. गुरुवारी तो आहे. गायीला पुरवायला पाहिजे बघा. त्या गायीच्या सेवेचे विधान महाराज भागवतात एकाच महाराज गायीला कधी पुरवायला पाहिजे. गाय दिसली की त्या अंगावर थोडासा हात फिरवला पाहिजे. त्याचे तर आयुर्वेदिक फायदे भरपूर सांगितलेले आहेत. परंतु भगवान परमात्मा म्हणतात मी स्वतः प्रसिद्ध केले. त्या गायीच्या सेवेचे विधान गोग्रास द्यावा तृण. आपल्याकडे गायीचा ग्रास असेल, तृण असेल तर त्या गायीला द्या. आणि करावे अंग गुरुवारन इतुकेरी प्रसन्न होईल. शक्य झालं तर त्या गायीचा अंग गुरुवार करायचं. भगवान परमात्मा म्हणतात मी प्रसन्न. गुरुवारी तोला आहे भाव भरणार. पण महाराज ही तुमची गाय फार चांगली तुम्ही सांगताय, गोड आहे, तिला वासवाची गरज नाही. जो तिला पुरवायला तिचं वासरू होऊ शकतो आणि तो तिचं दूध प्राशन करू शकतो अशी तुमची गाय आहे. परंतु तिला दूध आहे का? मला म्हटलं दूध. अहो काही गायचं 4 स्तनातून दूध देवली म्हणजे परंतु आमची गाय अशी आहे चहूधारी क्षीर ओळली अमूप धारे संकाधिक सिद्ध. 4 धारातून अमूप क्षीर ओळली. कितीही ते क्षीर सेवन करा. ते 4 धारा कोणत्या? 4 वेद. 4 वेदामध्ये जे काय ज्ञान आहे तेच इथं दूध आहे. म्हणून ते दूध. आणि कोणी पिलं आतापर्यंत? धारे संकाधिक सिद्ध. संकाधिकांनी हेच दूध पिलं. अनेक सिद्धमुनी हेच दूध पिलं. महाराज तुमचं काय म्हणणं आहे? महाराज म्हणतात जर अशी गाय आमच्या घरी असल्यावर
माझी भूक किती काय छोटीशी, ही गाय तर तिन्ही लोकांना पुष्ट करते, ही गाय आमच्या घरी असेल. तुकाकडे माझी तुकाकडे माय, तुकाकडे त्यामुळे माझे दुःख तेथे काय, जोगाविते माय तिन्ही लोका. महाराज म्हणतात, जर तिन्ही लोकांचं पोषण करते, सांभाळ करते, तर माझी भूक केवढी काय, माझी भूक तर फार अल्प आहे. मग ती मला काय उपाशी ठेवील. जिचे नाव कामधेनु कल्पतरू, तिचे मी लेकरू तुका म्हणे. जी कामधेनु आहे, जी कल्पतरू आहे, तिचं मी लेकरू आहे. आणि मी कसा उपाशी राहील बरे, मला तुमचंच करणार आहे. तीच आमची माय, ती जोगाविते आमच्या जोग महाराजांच्या रूपाने आमचं पोषण करण्याकरता. आमच्यासारखे असंख्य साधक जोग महाराजांनी सांभाळले, पुष्ट केले. जोग महाराजांची गायीचे 4 स्तन कोणते आहेत, त्यांचे 4 शिष्य. आणि त्या 4 शिष्यांच्या माध्यमातून ज्ञानरूपी दूध आज आमच्यासारखे वासर राशन सर्व त्याच दुधाने पुष्ट झालेले आहे. आणि ते गाईचं दूध सामान्य नाही, ते लगेच चमकतं महाराष्ट्र जो महाराजांच्या गाईचं दूध. आणि ती आत्मतृप्ती देते. जीवनाचं अंतिम कल्याण जात आहे ते कल्याण जोग महाराजांच्या गायरूपी गाईच्या दूध आहे. असे आमचे
गुरुनाम स्वामी बळकट स्वामी महाराज, गुरुनाम मारुती बाबा गुरु, गुरुनाम लक्ष्मण बाबा योगेश्वर, गुरुनाम मामासाहेब आंबेडकर. हे 4 प्रमुख शिष्य योग महाराजांचे. आणि त्यानंतर मग आणि आम्हाला प्राप्त झालेले आमचे सर्व गुरु आहेत. त्या माध्यमातून हे दूध आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. असेही काय जोगाविकेमाय परमात्म्याचाच अवतार माऊली ज्ञानोबाराय आहेत आणि ज्ञानोबारायांचाच अवतार सद्गुरू योग महाराज आहेत. त्यामुळे तेच दूध तुम्हाला आम्हा सर्व महाराष्ट्राला त्या गाईचं प्राप्त होत आहे. असतो झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पित करून सेवेला इथे उमेदवार आहे. जे काही योग्य असेल सर्व पूर्ण आहे. अयोग्य असेल ते माझ्या बुद्धीची डोळ आहे. आपण परत करावे आणि पुनश्च एकदा परमात्म्याच्या चरणी समर्पित